Summit News. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. वेगवेगळ्या लेवलवर जे आम्ही प्रिपरेशन आहे ते करत आहोत. एक तो की सर्व माहिती गोळा करून मंडल वाईज, पोलीस स्टेशन वाईज किती आम्हाला बंदोबस्त द्यायला लागेल ते आतापासून आम्ही प्लॅनिंग करून नियोजन करत आहोत. जर संख्या सांगू तो मी जवळपास आमचे 5 RCP प्लाटून आहेत ते राहणार, एक SRPF ची कंपनी राहणार, जवळपास 1500 असं आमचे होमगार्डचे जवान राहणार आणि आमची पोलीस स्टेशनची जे स्ट्रेंथ आहे 2-2.5 हजारचे जे स्टाफ आणि ऑफिसर्स कंबाईंड स्ट्रेंथ आहे हा पण राहणार. आणि त्या दिवशी काही आमचे जे ट्रेनिंग अकॅडमीचे ऑफिसर्स आणि स्टाफ असतो ते पण येणार. तो एक मोठी संख्या राहणार. पण त्या दिवशी कितीही संख्या आपण ठेवू, पण जोपर्यंत मंडल सोबत चांगली समन्वय, आमचे सर्व समाज सोबत चांगली समन्वय होत नाही तोपर्यंत हा शांततापूर्वक राहणार नाही. त्याचसाठी हा एक पीस कमिटी मीटिंग आज आम्ही ठेवलो. काही लोकांना आपण इथून या ठिकाणी तडीपार केलेले, म्हणजे जिल्हा बाहेर पाठवलेले, असे किती लोक आहेत? जवळपास जे आपण मुंबई पोलीस ऍक्ट, MP ऍक्ट के तहत जो 55 आणि 56 ची कारवाई असतो, एक्सटर्नमेंट प्रोसिड्युअर आणि हद्दपारची कारवाई, त्यामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त लोकांना आम्ही आतापर्यंत 2024-25 मध्ये बाहेर पाठवलेला आहे. तसेच MPDA मध्ये 19 कारवाई आम्ही नांदेड सिटीमध्ये आतापर्यंत 2025 मध्ये केलेला आहे आणि 24-25 दोन्ही मिळून जवळपास 31 लोकांना आम्ही 1 वर्षासाठी हर्सुल जेल संभाजीनगरमध्ये पाठवलेला आहे. हा तो झाला जी मोठी कारवाई आहे. पण त्याच बरोबर जे 144 CRPC जे 1 दिवसासाठी प्रॅक्टिकल लँग्वेजमध्ये आम्ही सांगतो एक्सटर्नमेंट करणे, हद्दपार करणे, त्याच प्रत्येक पोलीस स्टेशन लेवलवर ऑन एन ॲव्हरेज 30 ते 40 लोकांना आम्ही 144 CRPC करणार. तसेच मागच्या वर्षमध्ये 5 वर्षामध्ये जे काही गुन्हे दाखल झालेला आहे सर्व जयंती मिळून त्यांच्यावर सुद्धा योग्यता प्रतिबंधक कारवाई करणे चालू आहे सर्व लेवलवर. तर चांगली एक प्रतिबंधक कारवाई बाबत एक चांगली नियोजन आणि एक्झिक्युशन आतापर्यंत झालेली आहे आणि मला वाटतं की त्या ऍस्पेक्टमध्ये आम्ही पूर्णपणे तयार आहोत. सगळे विशेष अधिकार पोलीस इन्स्पेक्टरांना दिलेले आहेत? नाही, हा आता काय थोडासा जे नवीन कायद्यामध्ये चेंज झाला. अगोदर LCB 110 CRPC ची कारवाई करत होता, आता ऍडिशनल SP करतो. अगोदर फक्त तहसीलदार करत होता, आता SDPO लेवलवर सुद्धा देण्याची मागणी होत आहे. पण प्रपोजल आम्ही पाठवतो पोलीस स्टेशन, फायनल ऑर्डर आहे हा ऍडिशनल SP किंवा एक्झिक्युटिव्ह मजिस्ट्रेट देतो. सर, येणाऱ्या काळातले सगळेच सण उत्सव आहेत, तर या अनुषंगानं नांदेडकरांना आपण काय आवाहन कराल ऍज अ पोलीस अधीक्षक म्हणून? आम्ही करणार पोलीस आवाहन करणार की तुम्ही पोलीस सोबत, पूर्ण प्रशासन सोबत समन्वय ठेवून चांगल्या प्रकारे साजरा करा. आम्ही सर्व सण उत्सव मध्ये ऑन द रोड राहणार. आमचे सिनियर ऑफिस पासून, ऑफिसर पासून, कॉन्स्टेबल पर्यंत, होमगार्ड पर्यंत. पण तुमच्याकडून सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की प्रशासन जे वेल इंटेन्शन मध्ये, गुड फेथ मध्ये सांगत आहे ते फॉलो केला पाहिजे आणि तुमची जे काही फीडबॅक आहे आम्ही पण फॉलो करणार आणि आम्ही चांगल्या प्रकारे समन्वय ठेवून एक आदर्श नांदेडमध्ये स्थापित करणार की कसा सर्व सण उत्सव एक सोबत राहून सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे साजरा करणार. DJ आणि मर्यादित वेळ त्या संदर्भानं काय ते काय, एक जर आपण समरी सांगू तर DJ मुक्त, व्यसन मुक्त, अवैध धंदे मुक्त, पर्यावरण फ्रेंडली हा सर्व आपण सण साजरा जे करू पुढच्या जे 1 मंथ राहणार त्यामध्ये. तर आपण सांगितलं की नांदेड पोलीस दल सक्षम आहे, फक्त वेळ नेमकं काय आव्हान करू? हा मी पार्श्वभूमीमध्ये सांगितलं की काही आपण बघतो जसं आज पुणेमध्ये पण झाली एक इन्सिडेंट की सोशल मीडियावर काही गोष्टी आली किंवा काही इन्सिडेंट घडला, काही कायदेशीर किंवा कम्युनल इन्सिडेंट घडलेला आहे, तर आम्हाला वेळ द्या, आम्हाला काही तास द्या, आम्हाला काही वेळ द्या. मिनिमम वेळमध्ये आम्ही मॅक्सिमम ऍक्शन घेण्यासाठी तयार आहोत. पण जर तुम्ही स्वतः हातात कायदेशीर जे तुमची कायदा घेणार तर त्यांच्यावर सुद्धा आम्ही ऍक्शन घेणारच. पण नांदेड पोलीस इंटेन्शन वाईज, कॅपॅसिटी वाईज आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत. सध्या आम्ही जे काही गैरकायदेशीर कृत्य करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत.
पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा,